श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। कीर्तनेंदू हरिभक्त परायण वैकुंठवासी अनाभावे रचित सुलभ संक्षिप्त भागवत यातला 12वा स्कंद आणि 6वा अध्याय सुरू आहे। आता आपण गीता इथला 10वा अध्याय म्हणत होता। 11व्या अध्यायामध्ये भगवंताचं हे सगळं विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन काय म्हणतो? देवादितू तूची पुराण आत्मा जगासह्या अंतिमा सरातू तू जाणतोसी तुझ मोक्षधामा विस्तारिषी विश्व अनंत रूपा तू अग्नि तू वायु समस्त देव प्रजापते तूची पिता वडील असो नमस्कार सहस्रवार पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा समोर मागे सगळीकडेची असो नमस्कार जिथे जिथे तू समोर आहे मागे आहे। उत्साह सामर्थ्य तुझे अनंत तू सर्व की सर्व तुझ्याची पोटी समान माने अवनीत भावे कृष्णा गड्या हा काशीची मारी न जाणता हा महिमा तुझा मी प्रेमे प्रमादे बहुबोल बोले। देवा तुझं हे सगळं आता विश्वरूप पाहिल्यानंतर मला माझीच लाज वाटायला लागली। अरे मी तुला समानतेच्या भावनेने हाक मारत होतो, तुझी चेष्टा मस्करी करत होतो। कृष्णा गड्या हाक अशीची मारी न जाणता हा महिमा तुझा मी प्रेमे प्रमादे बहु बोललो खेळे निजे स्वैरची खात वैसे चेष्टा करी सर्व तुझ्या समोर जनी मनीवा तुझ तुच्छ लेखे क्षमा करी भान तुझे कुणास आहेस तू बाप चराचरास आहेस मोठी गुरुदेवता तू तुझी न जोडी तुझ कोण मोडी तिन्ही जगी ह्या उपमाचे थोडी म्हणून लोटांगण घालितो मी प्रसन्न होई स्तवनीय मूर्ते क्षमा करीवा मजले कराते सख्या सख्या ते प्रिय तू प्रियाते। अकराव्या स्कंदी कुलनाशार्थ 10 स्कंदामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटना सांगितल्या। 11व्या स्कंदामध्ये भगवंताने ब्राह्मण शापाचं निमित्त करून 11व्या स्कंदी कुलनाशार्थ ब्राह्मण शापाचे केले मीस कृष्णोद्धव संवाद ज्ञानरस यदुकुळनाश सांगितला। कृष्णाचा आणि उद्धवाचा संवाद झालाय काय म्हणजे 2 वेळा भगवंताने ज्ञान सांगितलं। एकदा कृष्णाला कौरव पांडवांच्या वेळेला ज्ञान सांगितलं
त्याला 700 श्लोक आहे म्हणून त्याला गीता असं म्हणतात, गीता सप्तशती. आणि निजधामाला जाताना उद्धवाला ज्ञान सांगितलंय. कौरव पांडवांच्या वेळेला जे ज्ञान सांगितलं त्याच्यावर ज्ञानेश्वरीचा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला. आणि हा उद्धव कृष्णाच्या संवादावरती नाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिली. योग सामर्थ्याचे बडे अवतार कार्य संपवले, चहुयुगांचे लक्षण बोलले, द्वादश कंद प्रारंभे. योग सामर्थ्याच्या योगाने भगवंताचा आपला अवतार कार्य संपवलं. 4 युगांची लक्षणं ह्या 12व्या स्कंदामध्ये सांगितली. प्रत्येक युग किती वर्ष आहे, त्यामध्ये धर्माचा प्रकार कसा आहे, हे सगळं समजावून सांगितलं. आयुर्मर्यादा किती ती सांगितली. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य, द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आणि कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य. आयुर्मर्यादा किती ती हे सांगितलं. कलियुगाचे केले वर्णन, 4 प्रलयाचेही कथन, परीक्षिती त्यागी देहदान, वेदशाखा कथल्या व्यास करतो. प्रलय किती प्रकारचे तेही सांगितलं. जसं वाहत्या पाण्यामध्ये पहिला निघून जातं, नवीन पाणी येत असतं, तसं आपल्याला नित्य प्रलय माहीत आहे. नित्य प्रलय कुठला? आपण झोपलो की प्रलय, काही आठवत नाही आपल्याला, कुठलं की सुरू. म्हणजे रोज आपण जातो आणि रोज येतो, घेतो झोप सुखे फिरून उठतो, हे ईश्वराची दया. मार्कंडेय कथा वर्णना, विराट पुरुष देहरचना, आदित्य व्योई जाणा तुम्हाला गे सांगितल्या. त्या 12व्या स्कंदामध्ये मार्कंडेयाची कथा सांगितली. विराट पुरुषाची रचना कशी आहे ती सांगितली. म्हणजे स्थूल परमात्म्याचं रूप पाहायचं झालं तर ते स्थूल रूपाचं वर्णन म्हणजे सगुण रूपाचं वर्णन आपण ऐकतो. भगवंताचं सगुण रूपाचं वर्णन अनेक संतांनी केलेले. तुम्ही पण रोज म्हणता सगुण रूपाचं वर्णन. श्री रामचंद्र कृपालू आजानुभुज शरश म्हणता का नाही रोज? हे ते सगुण रूपाचं वर्णन आहे. मग हे सगुण रूपाचं वर्णन आपण रोज ऐकतो. याच्यामध्ये 12व्या स्कंदामध्ये भगवंताचं विराट रूप म्हणजे काय ते सांगितलं. भगवंताचं मन म्हणजे आकाशातला चंद्र आहे, भगवंताचं मन आहे. सूर्य हे त्याचे डोळे आहेत, दिशा हे कान आहे. हे सगळं त्याचं वर्णन म्हणजे भगवंताच्या निर्गुण रूपाचं वर्णन सांगितलं. आता देवाच्या मूर्तीमध्ये निर्गुण रूपाची मूर्ती कुठली? प्रत्येक मूर्तीला 2 हात म्हणा, 4 हात म्हणा, 8 हात म्हणा, 18 हात म्हणा, 1 शिर म्हणा, 2 म्हणा, 3 म्हणा, अशा मूर्ती आहेत. 6 शिर असलेले आहेत कार्तिक स्वामी, 5 शिर असलेले शंकर महाराज, पंचतुंड. मग अशा देवाच्या ह्या निरनिराळ्या मूर्ती आहेत. मग त्या देवाच्या मूर्ती सांगितल्या. सगुण रूपातलं वर्णन त्याचं सांगितलं, निर्गुण रूपातलं वर्णन सांगितलं. विराट पुरुष देह रचना, आदित्य व्योही जाणा तुम्हाला गे हे सांगितलं. शौनकादिक हो तुम्हा प्रती म्या सांगितले यथामती. यथामती याचा अर्थ काय माहिती आहे का? माझ्या या मेंदूमध्ये जेवढं साठलंय तेवढं सांगितलं. गंगा सागरला आपण गेलो तर गंगा नदी जिथे मिळते त्या गंगेचं पाणी घ्यायचं म्हटलं तर गंगा तर अथांग आहे. आपण किती घेणार हो? आपल्या गोंधळीत मावेल तेवढं. त्यातनंही पुन्हा ह्या बेसक्यातनं खाली पडून जाईल, नंतर शिल्लक राहील तेवढंच.
तसं हे ज्ञान एवढं प्रचंड आहे की ते सगळंच्या सगळं मीही सांगू शकत नाही, कारण आयुष्य कमी पडेल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं यथामती, मला जेवढं जमलं तेवढं तुम्हाला सांगितलं. म्या सांगितले यथामती, धन्य धन्य सत्संगती, कृष्णलीला चरित्र गायले. सत्संगाचा हा महिमा आहे. तुम्ही मला सांगितलं की भगवंताच्या लीला मला ऐकायच्या आहेत म्हणून मी सांगितले. वक्ता तो वक्ताच नव्हे श्रोतेन विण, श्रोत्याशिवाय वक्त्याला काय किंमत आहे. तुम्ही सांगितलं आम्हाला ऐकायचं आहे म्हणून म्हणाले मला सांगायचं भाग्य लावलं, म्हणजे हा सत्संगतीचा महिमा आहे म्हणाले. कृष्णलीला चरित्र गायले, पडताना वा पाय घसरतात. पडताना पाय घसर, हो देवा देवा देवा, पडताना पाय घसरताना, शिंकताना, दुःख झालेलं असताना, परस्वाधीनपणा आला असताना, सहज म्हणे हरी हरी. सहज आपल्या मुखातनं देवाचं नाव येतं. पडताना वा पाय घसरता, शिंकता वा दुःखे पीडिता, दुःखे पीडिता, आली पराधीनता, सहज म्हणे हरी हरी. लाज सांडवून उच्च स्वरे, हरे नमः ऐसे स्मरे, त्याचे सर्व पाप सरे, सहज मुक्ती हरिनामे. काय म्हणते बा, लाज सांडवणे उच्च स्वरे, म्हणजे आपल्याला जोरात ओरडता येत नाही का? येतं की आपण घरात भांडताना आपण म्हणतो हो शेजारच्या ऐकतो, ऐकू द्या त्यांना काय ऐकायचं नाही मी बोलतोय. हा म्हणजे आपल्याला जोरात आवाजात बोलता येत नाही असं नाही, येतं. पण देवाचं नाव घ्या म्हणलं की मग हळू होतं. कुणी इकडं बघतंय का? टाळ्या वाजवताना सुद्धा आपल्याकडे कुणी बघतंय. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. म्हणजे भगवंताचं नाम घेताना उच्च स्वराने घ्यावं, जोरात आवाजात घ्यावं. लाज सांडवणे, लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. लाज सांडवणे उच्च स्वरे, हरये नमः ऐसे स्मरे, त्याचे सर्व पाप सरे, सहज मुक्ती हरिनामे. त्या भगवंताच्या नामाने सगळे काही मुक्ती मिळते, केवळ नामाने. आपण बघा कुठलंही धार्मिक कृत्य करायचं झालं तर केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः म्हणून सुरुवात करणार. आणि कर्म संपल्यानंतर गुरुजी म्हणणार चला पुन्हा एकदा आचमन करा, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, आणि म्हणा विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. विष्णू स्मरणात सर्व परिपूर्णता असतो. म्हणा विष्णू. काय म्हणायला सांगतात गुरुजी आपल्याला? विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः असं म्हणा. का? विष्णू स्मरणात सर्व परिपूर्णता असतो. या पूजेमध्ये काही कमी जास्ती झाला असेल त्याची पूर्तता भगवंताच्या नामाने होते. म्हणजे सुरुवातीलाही नाम आणि शेवटी नाम. नाम आहे आदी अंती, नाम सर्व काळ. आधी आणि अंती म्हणजे एखाद्या कर्माच्या आधी देवाचं नाव आहे आणि अंती देवाचंच नाव आहे. सहज मुक्ती हरिनामे, भगवंताच्या नामाने सहज मुक्ती प्राप्त होते. ज्याचा सर्वश्रुत पराक्रम त्या हरीचे करता संकीर्तन, पुरुषाची चित्ती प्रवेशन हरी अज्ञान हरण करे. ज्याचा सर्वश्रुत पराक्रम, भगवंताचा पराक्रम हा सर्वश्रुत आहे, म्हणजे सगळ्याला माहिती आहे. कृष्णाचा पराक्रम किती आहे, रामाचा पराक्रम किती आहे, शंकराचा पराक्रम किती आहे, सगळ्याला माहिती आहे. म्हणजे सर्वश्रुत आहे, सगळ्याला माहिती आहे देवाचा पराक्रम किती आहे. ज्याचा सर्वश्रुत पराक्रम त्या हरीचे करता संकीर्तन, म्हणजे ज्याचा पराक्रम सर्व जगाला माहीत आहे अशा त्या परमेश्वराचं नामसंकीर्तन आपण केलं तर काय होतं? पुरुषाची चित्ती प्रवेशन
भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतो. हरी अज्ञान हरण करी. आपण नामस्मरण केलं तर आपल्या हृदयामध्ये भगवंताचा प्रवेश होतो. आणि जसा सूर्याचा प्रकाश झाला की अज्ञान नाहीसं होतं, तसं भगवंताचा प्रवेश झाला की अज्ञान नाहीसं होतं. म्हणजे आपण रोज घरामध्ये जी देवाची पूजा करतो त्याने कुलदेवता प्रसन्न होतात. आणि कुलदेवता प्रसन्न झाल्या की आपल्याला गुरुची गाठ पडते. आणि मग गुरु आपल्याला खरा देव कोण ते सांगतात. आता बघा, या सगुण मूर्ती आहेत त्या कशा निर्माण झाल्या? म्हणजे पितळेची असो, तांब्याची असो, मातीची असो, कशा असो, तर ही पृथ्वी, आग, तेज, वायू, पृथ्वी निर्माण झाल्यानंतर झालं ना. मातीची मूर्ती केली तरी त्या जमिनीतनं माती आली. तुम्ही पितळीची करा, तांब्याची करा, कुठल्याही करा, सोन्याची करा, ते जमिनीतनं आले नाही, खाणीतनं आलेत ना. मग ह्या सगळ्या मूर्ती ज्याच्यापासून निर्माण झाल्या त्या पंचमहाभूताला ज्यांनी तयार केलंय त्या भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. तो देव कोणते बघ आपल्याला गुरु आपल्याला सांगतात. अरे ह्या मूर्ती आहेत, या मूर्तीच्या योगाने यांची पूजा केल्यामुळे, ह्या सगुण रूपाची पूजा केल्यामुळे तुला निर्गुणाचं ज्ञान प्राप्त करून देणारा गुरु तो भेटणार आहे. जैसे उदयता भास्कर लोप पावे अंधकार, किंवा येता वारा वादळ अभ्रदाई गगनीचे. मग आपल्याला गुरु भेटला म्हणजे काय? गुरुमंत्र घेऊन भेटला असं नाही. मग आपल्याला एखादं कीर्तन असेल, एखादं प्रवचन असेल, कुठं सत्संग असेल, तिथे 4 शब्द आपल्या कानावर पडतात आणि आपल्याला त्या सत्संगामध्ये मनातले प्रश्न विचारावे लागत नाहीत. आपल्या मनातल्या प्रश्नाची आपोआप उत्तरं तिथं परमात्मा आपल्याला देतो. आपल्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या शंका परमेश्वर त्या कीर्तनाच्या, प्रवचनाच्या माध्यमातनं आपल्याला ते ज्ञान देतो. आपल्याला ज्या शंका असतात, काय खरं काय खोटं विचारायचं धाडस होत नाही, पण ते प्रश्न न विचारता त्या प्रश्नाची उत्तरं परमात्मा कुणाच्या ना कुणाच्या मुखातनं आपल्याला देतो. जैसे उदयता भास्कर लोप पावे अंधकार, किंवा येता वारा वादळ अभ्रदाई गगनीचे. आभाळामध्ये ढग दाटून आले, आता वाटलं पाऊस पडतो का काय, तेवढ्या जोरात वारा आला ते ढग पळवून नेले. ढगही गेले, पाऊसही गेला त्या ढगाबरोबर. किंवा येता वारा वादळ अभ्रदाई गगनीचे. तैसी आपरी श्रीहरी संकटे सारी नष्ट करी, आवश्यक स्मरावा चित्तांतरी श्रवणेचे स्मरण घडे. तसा तो परमात्मा काय करतो? सगळी संकट हरण करतो. कोण? परमेश्वर. म्हणजे कशावरनं? तुम्ही रोज म्हणता की तो संकट दूर करतो म्हणून. आम्ही कुठं म्हणतो रोज संकट दूर करतो म्हणून? हा, तुम्ही रोज म्हणता. आपदाम अपहरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमामि. म्हणतो का नाही रोज आपण? आपदाम अपहरतारम. हा राम कसा आहे? आपदाम अपहरतारम दातारम सर्वसंपदाम. आमची सगळी संकट दूर करणारा. आपदाम अपहरतारम दातारम सर्वसंपदाम. सगळी संपत्ती आम्हाला देणारा. दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमामि. संकटे सारी नष्ट करी, आवश्यक स्मरावा चित्तांतरी. अवश्य त्या भगवंताचं चिंतन करावं. श्रवणेचे स्मरण घडे. कथा ऐकल्यामुळे त्या भगवंताचं चिंतन आपोआप घडतं. श्रवणेची ऐकल्यामुळे, त्या श्रवण केल्यामुळे भगवंताच्या नामाचं चिंतन आपल्या मनामध्ये आपोआप घडतं. श्रवणेचे स्मरण घडे. भगवान अधोक्षजाचे वर्णन न करता असद्भाषण.
सत्यमंगल संभाषण तेची देत हरिकथा. प्रपंचामध्ये खरं खोटं चालतं, प्रपंच आहे त्यात खपून जातं. पण भगवंताच्या चिंतनात असत्य नाहीच. जे आहे ते घडलेलेच आहे, भगवंताच्या लीला घडलेल्या आहेत, त्याच्यावर असत्य काय. भगवान अधोक्षजाचे वर्णन न करता असत्य भाषण, सत्य मंगल संभाषण तेची जेत हरिकथा. त्या हरिकथेमध्ये भगवंताच्या या सगळ्या घडलेल्या खऱ्या खऱ्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात. श्रीकृष्णाचे गुण गायन ते मंगलाचे मंगल आहेत ना. सकळ पुण्याचे निपुण्य की सत्याचे परमसत्य. भगवंताचे गुण गायन हे काय आहे? मंगलाचे मंगल. सगळ्या मंगलाचं मंगल आहे ते भगवंताचं गुणगान गाणं किंवा श्रवण करणं. सकळ पुण्याचे निपुण्य की सत्याचे के सत्याचे परमसत्यम. ते रमणीय संभाषण गाता भासे नित्यनूतन. तेने आनंदित होय मन शोकसमुद्र आटवे. भगवंताच्या लीला या नित्य नूतन आहे, जे पुन्हा पुन्हा ऐकाव्या अशा वाटतात. बाकी प्रपंचातल्या गोष्टी ऐकून ऐकून आपण कंटाळतो. ते कोणी सांगायला लागली ना, मग आपण हळूच म्हणतो हे तुम्ही 10 वेळा सांगितले. म्हणजे त्याच गोष्टी आपण पुन्हा पुन्हा सांगायला लागलो की ऐकणारे कंटाळून जातो. पण भगवंताचं नाम असं आहे की नित्य नूतन, रोज नवीन ऐकल्यासारखं वाटतं. आणि काय करतं ते भगवंताचं नाम? शोक समुद्र आटवी. आपल्या मनातला जो काही दुःख आहे, शोक आहे, ते आटवून टाकतं. विष्णू यशोगायने पूर्ण तैचे उत्तम काव्य जाणं. ना तरी हरिकीर्ती वाचून त्याज्य जाणं सर्व. हे अनेक कविता संग्रह असतात, पुस्तकं छापलेले असतात. त्या आणून आपण कपाटात ठेवतो. देवघरात ठेवलंय का? देवघरात काय ठेवतो? अभंग. त्या ठिकाणी भगवंत नामस्मरणाचं जे आहेत, मग ते स्तोत्र असेल, पण ते भगवंताच्या नामाचं असेल, ते आपण फक्त देवघरामध्ये ठेवतो. म्हणून म्हणाले की स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी जनाची. डबके आवडे कावडिया तैसे असत कथा संसारिया. हरिकथा आवडे संत हृदया जैसे मानस हंसासे. या प्रपंचातल्या गोष्टी कुणाला आवडतात? जसा डबक्यामध्ये कावळ्याला आवडतं तसं प्रपंचातल्या गोष्टी त्या माणसाला आवडतात. पण राजहंस आहे, तो राजहंस त्याला मात्र मानस सरोवर आवडतं. तैसे असत का हरिकथा आवडे संत हृदया जैसे मानस हंसासे. जेथन वर्णिते हरिगुण कीर्ती त्या काव्याला संतन सेविते. नाका विण शोभे मोती तैसे रचना हरिविण. ज्या ठिकाणी भगवंताच्या लीला वर्णन केलेल्या नाहीत अशा कथा संतांना आवडत नाहीत. नाकाविण न शोभे मोती. नाक असेल तर ते नथ घालता येईल म्हणा, मोती घालता येईल. तैसी रचना हरिविणा प्रतिश्लोकी असे अशुद्ध रचना परी गायले हरिनाम गुणा. संत कीर्ती त्याच गायना श्रवण वर्णना आवडीने. कवी म्हणतात की मी लिहिताना कदाचित काही ठिकाणी अशुद्ध शब्द आले असतील. मग काही वेळेला काय असतं, कवीने व्यवस्थित लिहिले असतं पण प्रिंटिंग मिस्टेक असते. म्हणजे काही ठिकाणी ऱ्हस्व दीर्घ चुकलेलं असतं, उकार चुकलेला असतो, मात्रा चुकली असते, राहून गेलेली असते. तो दोष कोणाचा आहे? ज्यांनी प्रिंटिंग केलं त्याचा आहे. ज्यांनी काव्य लिहिलं त्याचा नाही. कदाचित त्याच्यात एखादी चूक राहून गेली असेल. मग त्या चुका दुरुस्त कुठे केलेल्या असतात? शेवटच्या पानावर, मागच्या बाजूला पान नंबर 10 वरचं दुसरी ओळ चुकीची आहे, तिथे हे ऱ्हस्व वाचावे, दीर्घ वाचावे, उकार वाचावा लिहिलेले असते.
म्हणाले मी लिहिताना कदाचित काही अशुद्ध असेल, काही असेल तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. लहान मूल बोबडं बोलतं, पण आई वडिलांना त्याचं कौतुक असतं ना. त्याचं काही शुद्ध बोलणं नसतं लहान मुलाचं, पण आई वडिलांना ते आवडतं. तसं म्हणाले माझ्या हातून कदाचित काही कमी जास्ती झालं असेल, पण भगवंताला ते आवडतं, कारण भगवंताचं जे काही काव्य केलंय ते भगवंताच्या प्रेमापोटी केलेलं आहे. जसं लहान मुलं आपल्याशी बोलतात, त्याचं चुकलं काही झालं तर आपण ते गोड मानून घेतो. परी गायले हरिगुण गा, हरिगुणाम गुणा संत करते त्याचा गायना, श्रवण वर्णना आवडीने. जरी झाले ब्रह्मज्ञान किंवा केले उत्तम कर्म, परी कृष्ण भक्ती वाचून पावे न शोभा कदापि. जरी एखाद्याला ब्रह्मज्ञान झालेलं असतं, जरी एखाद्याने उत्तम कर्म केलेलं असेल, पण जर त्याला भगवंताची भक्ती नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. वर्ण आश्रम आचार तप तीर्थ वेदाध्यायनादिक करता महापरिश्रम होत परी सुलभ हरिभक्ती. वर्ण आश्रम म्हणजे आता चातुर्वर्ण आहेत, 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम असे आश्रम आहेत, वर्ण आहे. या सगळ्याचा आचार करायचं म्हटलं म्हणजे आचरण करायचं म्हटलं तर कठीण आहे, पण सोपं काय आहे. म्हणजे प्रपंचात काही करायचं म्हटलं, व्रतवैकल्य करायचे तर पैसे पाहिजेत का नाही. अहो म्हणले त्याचं उद्यापन करावं लागतं, मग त्याचे पैसे पाहिजे. म्हणजे बाकीच्या गोष्टीला पैशाची आवश्यकता आहे. म्हणले याला काही लागत नाही. खरंच नाही गठरी भजो रे भैया राम गोविंद हरे. परी सुलभ हरिभक्ती. हरिगुणांचे श्रवण कीर्तना तेने घडे, भागवत स्मरण तैसे नव्हे इतर साधन पडे. विस्मरण कृष्णाचे. इतर ठिकाणी कृष्णाचं विस्मरण होण्याची शक्यता आहे, पण भागवतामध्ये सगळ्या कृष्ण लीलाच आहे, त्यामुळे कृष्णाचं विस्मरण होण्याचा प्रश्नच नाही. श्रीकृष्ण पदकमलाचे स्मरण सकळ अभद्राचे कधी नाशना, भक्ती विरक्ती उपजे ज्ञान जीव होय सुखरूप. या भगवत लीला ऐकल्यामुळे, भगवंताची कथा ऐकल्यामुळे मनामध्ये भक्ती निर्माण होते, विरक्ती निर्माण होते, ज्ञान निर्माण होतं, जीव सुखरूप होतो. द्विजश्रेष्ठ हो तुम्ही धन्य, खरोखर महाभाग्यवान, नित्य भजत सा नारायण, भक्ती उत्कट हरिपायी. म्हणजे तुम्ही श्रेष्ठ आहात. जे श्रोते आहे ते श्रेष्ठ आहेत. तुम्ही रोज देवाची उपासना करताच म्हणाले. म्हणजे मनामध्ये त्या वक्त्याच्या मला शंका नाही की समोरचे श्रोते करतात का नाही, करतातच. नित्य भजतसा नारायण, भक्ती उत्कंठ हरिपाये. तुम्हा आवड हरिस्मरण परी मजसी करून प्रश्न, मज करविली आठवण श्रीकृष्ण गायने प्रवर्तलो. तुम्ही रोज भगवंताचं स्मरण करता, पण मला तुम्ही निराळे प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्याच्या निमित्ताने मला भगवत लीला सांगता आल्या. आसने स्वस्त परीक्षिती बैसला असता मरणासाठी, श्री शुकाशिव ब्रह्मगोष्ठी पुस्ताधारा नम्रणे. श्री शुकाचार्याचे मुखातून श्रवण घडले मज लागुने, पुन्हा आठवली तुमचे ने तेने समाधान पावलो. सुत म्हणतात शुकाचार्याच्या मुखातनं मी कथा ऐकली. तेव्हा शुकाचार्या म्हणजे शुक महर्षींनी जेव्हा त्या परीक्षिती राजाला एक कथा सांगितली तेव्हा मी ऐकली आहे. तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून पुन्हा तुम्हाला सांगितले. वर्णन करा या उत्तम ऐसे हरीचे पराक्रम, सर्व पाप प्रणाशन. महात्म्य तुम्हाला सांगितले. एकनिष्ठ व्हावे प्रतिक्षणी प्रति हरी प्रति प्रहरी प्रतिदिने, आवडी धरता श्रवणे पवित्र होय श्रद्धाळू. प्रतिक्षणी भगवंताचं नाव घ्यावं म्हणाले. म्हणले देवाचं नाव कधी घ्यायचं, म्हणजे 1 माळ 2 माळ 5 माळा किती माळा घेऊ. ते म्हणले तुम्हाला जेवढे श्वास घ्यावे वाटतील तेवढं नाव घ्या. आपण श्वास सोडू का, आपण अखंड नाव श्वास घेणार आहे. म्हणे भगवंताचं नाव अखंड घ्यावं. म्हणले अखंड कसं, आम्ही आता भाजी आणायला चाललो, मग देवाचं नाव कसं घेणार, पाय तर चप्पल आहे, अमुक आहे तमुक आहे.
अहो येता जाता बसत उठता घास गिळता. कधीही उठताना बसताना सगळी कामं करता करता भगवंताचं नाव घ्या. त्याला स्पेशल वेळ काढावं लागत नाही. सतत भगवंताचं नाव. येता जाता बसताना उठताना झोपताना भगवंताचं नामस्मरण आहे. एकनिष्ठ भावे प्रत्यक्षणे प्रतिप्रहरी प्रतिदिने आवडी धरता श्रवणे दळिता कांडिता तुझ गायीन अनंत. पवित्र होय श्रद्धाळू एकादशी वा द्वादशीचे श्रवण करील पुरुष त्यासी होईल दीर्घायुष्य त्याचा टळेल अपमृत्यू. एकादशीला कथा ऐकावी, द्वादशीला ऐकावी, त्याचा अपमृत्यू टळतो. आपण सद्गुरूचं तीर्थ घेतो ना, त्यावेळेला काय म्हणतो, अकाल मृत्यू हरणम. म्हणजे आम्हाला अकाली मरण नको, ज्या वेळेला ठरलंय त्यावेळेला येऊ देत, पण मध्ये आधी नको. अकाल मृत्यू हरणम म्हणजे गंडांतर नको. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु उपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. त्याचा टळेल अपमृत्यू. जो उपवासी राहून पवित्र अंतःकरणे पठण करता निष्पाप होईल जाण पाप न स्पर्शे त्या लागे. उपवासी राहून, उपवासी राहून म्हणजे एखादं पारायण करताना उपवास करायचा. उपवास म्हणजे किती वेळ, तेवढं पारायण होईल तेवढेल ना, म्हणजे तेवढा तर दम धरता आला पाहिजे त्याने. हां, उपवासी राहोने पवित्र अंतःकरणे पठण करता निष्पाप होईल जाण पापन स्पर्शे त्याला. आता अपवाद कोणाला सांगितलं? म्हणजे एखादं कर्म करायच्या आधी थोडं खाल्लं तरी चालेल हे कोणाला सांगितलं? डायबिटीस आहे म्हणा, डॉक्टरने सांगितलं थोडं खाल्ल्याशिवाय तुम्ही काही करू नका. त्याला डॉक्टर कोण आहे? कोण लागून गेलं म्हणजे डॉक्टर वैद्य नारायण वारी. हां, वैद्य म्हणजे भगवंताचाच अवतार आहे, धन्वंतरी अवतार आहे ना भगवंताचा. वैद्यानेच आपल्याला जर सांगितलं असेल तुम्ही अमुक अमुक उपवास सोडा, तर सोडायला हरकत नाही. असं नाही म्हणायचं त्याने तो कोण सांगणार आहे आम्हाला, असं नाही म्हणायचं. तुमच्या तब्येतीला आता चांगलं व्हावं असं वाटत असेल आता याच्यापुढे उपवास करू नका असं सांगितलं तर सोडायला हरकत नाही. ते वैद्यानेच सांगितलं म्हणजे नारायणानेच सांगितलंय असं समजायला पाहिजे. जो उपवासी राहून पवित्र अंतःकरणे पठण करता निष्पाप होईल जाण पापन स्पर्शे त्याला घे. जितेंद्रिय पुरुष उपवासी असो पुष्कर मथुरा द्वारकेसे पठण करता या संहितेसे भयापासून मुक्त होय. ही भागवत कथा पुष्कर क्षेत्रामध्ये होणार, मथुरा क्षेत्रामध्ये द्वारकेला पठण केलं, भयापासून मुक्त होईल. देव ऋषी सिद्ध पितर मनु राजे नारी नर त्यांचे सर्व इच्छा पूर्तील भागवताच्या श्रवण पठणे मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ऋक यजो सामवेद यासे पठती जे द्विज फललादती तेचे सहज भागवत पठणे फळदावे. ऋग्वेदाचं संहिता पाठ केली, यजुर्वेदाची संहिता पाठ केली, सामवेदाची संहिता पाठ केली, त्याचं मिळणारं जे फळ आहे ते केवळ भागवत कथा ऐकून तुम्हाला प्राप्त होईल. राहिलेली कथा. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा. अच्युतं केशवं रामनारायण श्रीधरं माधवं गोपिकावल्लभा. हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान बहुतेक कथा उद्या संपेल किंवा परवा
उद्या किंवा परवा. आता संपत आहे, शेवटचे 2-3 पानं राहिली, तर ते कथा कदाचित उद्या संपेल, कदाचित परवा दिवशी संपेल. मग नवीन काय ग्रंथ लावायचा तो करूया. आरती प्रभूची कमल जापती विठ्ठलाची, देवी चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती, गळ्यामध्ये पुष्पहार तुळसी, नेत्यावरी गै जयंती, लाजला कटी